उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची दुपारी 12 वाजता अमरावतीमध्ये जाहीर सभा, तर चंद्रशेखर बावनकुळे देखील अमरावतीत विविध कॉर्नर्स सभा घेणार. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्य इतकं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडनं शिंदेंचा शिवसेनेवरती टीका. छत्रपती संभाजीनगरमधील नाराज एमआयएम नेत्यांसोबत ओवेसी 1-to-1 चर्चा करणार. ओवेसी हडको कॉर्नरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये नाराज नेत्यांसोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती. सांगलीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पत्नी आणि सून उतरल्या रस्त्यावर. मिरजच्या प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार बानू जमादार, गणेश माळी, उज्ज्वला कांबळे यांच्या प्रचारासाठी आमदार सुरेश खाडेंच्या पत्नी आणि सूनबाई यांची पदयात्रा. अकोटमध्ये भाजपची एमआयएमशी हातमिळवणी. बहुमतासाठी भाजपकडनं अकोट विकास मंचाची स्थापना. एमआयएम, प्रहार, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर अकोटमध्ये काँग्रेस आणि वंचित विरोधी पक्षात. भाजपचे निष्ठावंत फक्त सतरंजी उचलतायत. सांगली ब्रिटिशांना शरण गेली नाही, कमळाला कशी शरण जाईल, जयंत पाटलांचा इशारा. अमरावतीच्या साईनगरमध्ये नवनीत राणांकडनं युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार. त्याच प्रभागात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी आमदार सुमित वानखेडेंवर. सुमित वानखेडे हे भाजपचे आर्वीतले आमदार. मलबार हिलच्या उच्चभ्रू रहिवाशांचा जाहीरनामा. जाहीरनाम्यातून परिसरातील बंगल्यांवरती होणाऱ्या राजकीय बैठकांना विरोध. हे राहण्याचं ठिकाणे राजकीय अड्डा नाही, त्यामुळे रहिवाशांच्या शांततेला प्राधान्य द्या, मलबार हिल रहिवाशी संघटनेची मागणी. आणि आता टॉप 9 मोठ्या बातम्या. लातूरमध्ये पाळण्यात येणारा बंद पाळू नये, अमित देशमुख यांचं आवाहन. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून बंद पाळण्यात येतोय. मुंबईत महापौर पदाची सोडत यंदा नव्यानं काढण्यात येणार. ज्याप्रमाणे पालिका प्रभाग लॉटरी काढण्यात आली होती, त्याच धर्तीवर महापौर पदाच्या आरक्षणासाठी नव्यानं लॉटरी काढण्यात येणार. कोणत्या प्रवर्गाला लॉटरी लागणार याकडे सर्वांचं लक्ष. पुण्यात लाडकी बहीण योजनेवरती शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त. 15 प्रभागांमध्ये 8 महिला संघटक कार्यरत, तर शिवसेना उमेदवारांकडनं 15 प्रभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती. पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जमीन विक्री प्रकरणासाठी नोंदवण्यात आलेल्या खरगे समितीची मुदत संपली. मात्र समितीकडनं अद्याप अहवाल सादर न झाल्यामुळे समितीला अंतिम मुदतवाढ मिळण्याची शक्यता. पनवेल मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सतर्क. कामोठे परिसरात एका वाहनातनं 17 लाखांची रोकड जप्त. आयकर विभागाकडनं अधिक तपास सुरू. एमसीए निवडणुकीसाठी 2 महिन्यात 400 सभासदांची नोंदणी कशी? एमसीएच्या नोंदणी प्रक्रियेवरती उच्च न्यायालयाचा सवाल. तर नियमबाह्य सदस्य भरती आणि संघटनेचा मनमानी कारभार ही गंभीर बाब. उच्च न्यायालयाचं निरीक्षण. पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला. गँगस्टर अबू सालेमची उच्च न्यायालयात धाव. मोठ्या भावाच्या निधनानंतर विधी पूर्ण करण्यासाठी पॅरोल मंजूर करण्याची मागणी. उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. घुसखोर बांगलादेशींविरोधात पोलिसांची धडक मोहीम. वर्षभरात मुंबईतून 1061 घुसखोर बांगलादेशी हद्दपार. 453 पुरुष आणि 459 बांगलादेशी महिलांचा समावेश. सोनं चांदीच्या भावात सातत्यानं वाढ सुरू. चांदीच्या दरात 9,250 रुपयांची, तर सोन्याच्या भावात 1,300 रुपयांची वाढ. चांदी 2,49,000 प्रति किलोवरती, तर सोनं प्रति 10 ग्रॅम म्हणजे तोळं 1,37,500 रुपयांवर.